जय श्री कृष्ण गायस. तर आज मी चार्मीकडे आलेले आहे कल्याणला आणि ती आणि मी चाललो आहोत भिवंडीला. हो, तर इथे आम्ही आलो आहोत लाल चौकीमध्ये. हा चौक आहे, तिथे आमची रॅपिडो आली आणि मग आम्ही दोघी मस्तपैकी निघालो होतो भूर. आता जे आहे जसं आहे पुढच्या अर्ध्या तासासाठी तर ही रिक्षाच आहे. आणि इथे आम्ही भिवंडीला पोहोचलो. इकडे बाई सगळं माझ्यासाठी नवीन होतं, कारण मी इथे फर्स्ट टाईम आलेली होती. मला इथे जायचं होतं नाईस ब्युटी सेंटरमध्ये. आणि मग अख्ख्या कोपऱ्यात विचारत आम्ही फायनली या दुकानात पोहोचलो. इथे जे घ्यायचं ते घेतलं. त्यानंतर त्यांचं वरती पण सेक्शन होतं, तिकडे आम्ही गेलो आणि तिकडे पण काही शॉपिंग केली. आम्ही जे काही त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं वर आहे आणि वरती गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर्व खालीच आहे. काय बोलशील यांना, काहीच नाही, जाऊ दे. इकडे बिलिंग करून आम्ही निघालो होतो रिटर्न जायला. आम्ही ठरवलं होतं की ट्रेनने जायचं, म्हणून फटाफट स्टेशन यायला निघालो. रिक्षावाले काकांनी रिक्षा चालवले नाही तर उडवत आणली होती. त्यांना पण बेचाऱ्यांना काळजी का आमची ट्रेन सुटायला नको. ट्रेनने जायचा आमचा डिसिजन फार जास्त चुकीचा होता, कारण आम्ही तर टाईमवर पोहोचलो होतो, बट ट्रेन अर्धा तास लेट होती. भाई अर्धा तास तिथे आम्हाला वेट करायचा होता. आधी तर स्टेशनवर मोजता येतील एवढीच लोकं होती, पण जसे जसे ट्रेन यायचा टाईम जवळ आला तशी तशी लोकं पण वाढत गेली. आणि इकडे बघा केवढी जास्त गर्दी झाली होती यार. एवढ्या गर्दीत मग उभं राहूनच आम्ही आलो. पैसे वाचवायला गेलो आणि टाईम खोटी करून बसलो. इकडे आम्ही कोपरला पोचलो आणि कोपरला ह्याच प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रॉपर सीडी नव्हते, तर असं काहीतरी लोक तिथून जात होते. आता हे जसं सर्व जात होते तसंच आम्हाला पण जायचं होतं. गेलो, मग काय करणार, ऑप्शनच नव्हतं दुसरं. सर्वच इथून चाललेले, आम्हाला पण तिथूनच जावं लागलं. सगळ्यांसोबत आम्ही पण खतरो के खिलाडी असं इथून क्रॉस करून गेलो आणि इकडे स्टेशनला पोहोचलेलो. तर आम्हाला खूप जास्त भूक आणि प्यास लागलेली. इथे हे समोसेवाले काका समोसे विकत होते. खूप छान वास येत होता समोस्यांचा, पण नाही घेतले आम्ही ते समोसे. तेवढ्यातच ट्रेन पण आली आणि मग आम्ही निघालो होतो या गर्दीमधून कल्याण जाण्यासाठी. कसली गर्दी झालेली बघितलं ना. आणि मग फायनली या गर्दीला चिरत फाडत आम्ही फायनली कल्याणमध्ये पोचलो होतो. आता कल्याणमध्ये पोचलो, थोडा वेगळाच रिलीफ वाटला. आणि इकडे पोचून पण तेच यार, परत तेवढी मोठी लाईन, तेवढी सारी गर्दी झालेली यार. खूप जास्त वैताग दिला आणि खूप कंटाळा आला. तिथून निघालो आणि थेट आम्ही गेलो पाणीपुरी खायला. भाई ही पाणीपुरी खाऊन ना कसला भारी वाटलं, किती छान आणि खूप जास्त टेस्टी पाणीपुरी होती. नंतर मला खायचा होता खिडकी वडापाव. मला फार आवडतो हा वडापाव आणि हा वडापाव खूप फेमस पण आहे. बट आज मंडे होता आणि तो बंद होता यार. दिल के अरमा आंसुओं में बह गए. नंतर हिने मला जाताना हा गुड बाय ड्रिंक दिला होता आणि मग मला पप्पा घ्यायला आलेले. सो मी इकडे निघाली होती घरी जाण्यासाठी. सो या, दॅट्स हाऊ आय हॅव स्पेंड माय डे, विच इज नॉट सो गुड अँड नॉट सो बॅड. तर पुढचा किस्सा पुढच्या व्लॉगमध्ये. तो स्टे ट्यून. बाय.